नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या ज्या कॉमेंट्स आहेत त्यांची उत्तरं देण्याचा दिवस। त्यामध्ये पहिली कॉमेंट्स विचारलेली आहे राजू कांबळे सरांनी आणि सर विचारतात, सर IBPS क्लर्क एक्झामला इंटरव्ह्यू असतो का? तर मित्रांनो, या ठिकाणी क्लर्क या पदासाठी इंटरव्ह्यू नसतो, तर PO या पदांसाठी या ठिकाणी मुलाखत घेतली जाते। त्यानंतर रवींद्र शेलवनाथ या सरांनी प्रश्न विचारलेला आहे, कोर्ट क्लर्कचा रिझल्ट कधी लागेल सर, एनी गेस? तर मित्रांनो, या ठिकाणी सध्या महिना चालू आहे सप्टेंबर आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा निकाल लागून जाईल क्लर्कचा, त्याचप्रमाणे शिपाई या पदाचा। त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी पूजा शिंदे मॅडमांनी विचारले, सर जर इंटरव्ह्यूमध्ये 2-3 मार्क्स भेटले तर फेल करणार का की मार्क्स डायरेक्ट ॲड करणार सगळे आणि मेरिट लावणार? तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट पहा, ज्या कोर्टाची भरती झाली, या ठिकाणी लिपिक असेल, स्टेनोग्राफर असेल किंवा शिपाई हे पद असेल, तर या ठिकाणी आपल्या ज्या काही पहिली लेखी परीक्षा झाली असेल, टायपिंग एक्झाम झाली असेल, मुलाखत झाली असेल, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मित्रांनो 35% पासिंगला 35% आणि ST आणि SC साठी 30% घेणे आवश्यक आहेत। जरी आपण मुलाखतीपर्यंत गेलात आणि आपल्याला मधल्या कोणत्याही स्टेपला जर 35% किंवा 30%पेक्षा कमी मार्क्स पडले तर आपण फेल होता आणि आपली अंतिम गुणवत्ता यादीमध्ये निवड येत नाही। तुम्ही मागच्या वर्षीचे म्हणजे मागचे 2013ची जर भरती पाहिली तर बरीच मुलं मुलाखतीपर्यंत गेली होती, पण त्यांना मध्येच टायपिंगमध्ये 35% म्हणजे जी पासिंग क्रायटेरिया आहे ते क्वालिफाय झाले नव्हते, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं नाही। तर या ठिकाणी तुमचं मेरिटमध्ये नाव येण्यासोबतच तुम्हाला प्रत्येक स्टेपमध्ये 35% म्हणजे पासिंग जो क्रायटेरिया आहे तो क्रॉस करणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढील कॉमेंट्स पाहायचे शिंदे मॅडमांनीच केलेली आहे, सर पहिले कट ऑफ डिसाईड करतात आणि मग मेरिट लावणार का? जर कट ऑफ फुलफिल नाही झाला तर फेल असणार का? आणि जे लोक कट ऑफ पार करणार फक्त त्याच लोकांना मेरिट लावणार का? प्लीज सांगा, असं त्यांनी विचारलं। तर मी आताच सांगितल्याप्रमाणे की आपल्याला प्रत्येक काही मग चाचणी परीक्षेत आपल्याला पास व्हावं लागेल, म्हणजे 35% ओपन कॅटेगरीसाठी आणि SC ST साठी 30%। त्याचप्रमाणे टायपिंगमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक टायपिंगमध्ये, ती मराठी टायपिंगमध्ये पण 35%, इंग्रजी टायपिंगमध्ये सुद्धा आपल्याला 35% आणि मुलाखती असं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी पासिंग क्रायटेरिया करावं लागेल आणि त्यानंतर पासिंगच्या वर जी गेलेत त्यांची मेरिट लिस्ट लागेल आणि आपली अंतिम गुणवत्ता यादी लावली जाईल। त्यानंतर पुढील कॉमेंट्स पहा मित्रांनो, ही कॉमेंट आलेली आहे संतोष घुगे सरांची आणि सर विचारतात, कोर्ट भरतीत शिपाई पदासाठी टायपिंग MSCIT असल्यास काही उपयोग होईल का? तर मित्रांनो, याचा उपयोग होतो, एक प्लस पॉईंट राहतो तुमच्या मुलाखतीमध्ये सुद्धा। जर आपल्याजवळ असं MSCIT टायपिंगचं किंवा कोणतंही सर्टिफिकेट असेल तर एक प्लस पॉईंट आपला या मुलाखतीमध्ये किंवा कोणत्याही भरतीमध्ये आपल्याला या सर्टिफिकेटचा उपयोग होतो। त्यानंतर पुढील मित्रांनो, या ठिकाणी गणेश माजगे सरांनी हा कॉमेंट केलेली आहे, प्रश्न विचारला आहे, सर डिसेंबरपर्यंत ॲड येईल का म्हणजे मेगा भरतीची? तर सर डिसेंबरपर्यंत साधारणतः डिसेंबरच्या अगोदरसुद्धा या भरतीची ॲड येईल, त्यामुळे अभ्यासाला लागा। त्यानंतर पुढील कॉमेंट्स पहा। त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न विचारला प्रतीक शेटके सरांनी आणि ते रेफरन्स बुक मागतात। तर मित्रांनो, मेगा भरतीतील जेवढी पदं आहेत म्हणजे सर्व पदांचा जवळपास अभ्यासक्रम सारखा आहे आणि मी अगोदर पण रेफरन्स बुक सांगितली होती आणि ते सुद्धा सांगतो की मराठी आणि इंग्रजीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांची बुक्स रेफर करू शकता। गणितासाठी, बुद्धिमत्तेसाठी तुम्ही पंडितनाथ राणे आणि 7वी 8वी आणि 5वीची स्कॉलरशिपची पुस्तकं रेफर करू शकता। मित्रांनो, अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि ही कॉमनली ही पुस्तकं फेमस आहेत, आपल्या बेसिक जे एज्युकेशन आहे त्यासाठी चांगलं आहे। त्याचप्रमाणे जी शालेय क्रमिक पुस्तकं आहेत ती सुद्धा आपण रेफर केली तर चांगली राहील। त्याचप्रमाणे GK आणि करंट अफेअरसाठी सूरज शेख, बळीराम हावळे यांची सुद्धा पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता। करंट अफेअरसाठी आपलं चॅनलसुद्धा तुम्ही रेफर करू शकता। त्यानंतर पुढील कॉमेंट्स पहा मित्रांनो, पुढील कॉमेंट्स आहे सुधाकर कांबळे सरांनी, सर विचारतात तलाठी भरती केव्हा होईल सर? तर तलाठी भरतीसुद्धा मित्रांनो, ज्याप्रमाणे मेगा भरतीबद्दल मी सांगत आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, त्याचप्रमाणे नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे तलाठी भरतीची सुद्धा ॲड येईल, पोलीस भरतीची सुद्धा याच कालावधीमध्ये ॲड येईल, त्यामुळे अभ्यासाला लागा। त्यानंतर पुढील कॉमेंट्स पहा मित्रांनो, ही कॉमेंट्स केलेली आहे विश्वंभर पांचमहाल सरांनी आणि सरांनी विचारले, सर मला तुमचा व्हिडिओ आवडला, माझी आणखी एक शंका आहे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मला सोलापूर कोर्ट येथील इंटरव्ह्यू चांगला गेला असे सांगितले, पण मला इंटरव्ह्यू पॅनलने एक प्रश्न विचारला की तुमचे शिक्षण MBA झाले आहे तर तुम्ही पुणे, मुंबई अशा ठिकाणी मोठमोठ्या कंपनीत प्रयत्न केले नाही का?
मी त्यांना सांगितले की सर मी मूळचा सोलापूरचा आहे, माझी फॅमिली सोलापुरात राहते, मी सोलापुरातच प्रयत्न केले आहेत असे म्हटले. आणि मला चालू कंपनीचा पगार विचारला. मी त्यांना सांगितले की माझा पगार 21,250 आहे आणि टेम्पररी आणि प्रायव्हेट आहे असे म्हटले. मला शंका वाटते की माझे सिलेक्शन होईल की नाही कारण चालू कंपनीचा पगार विचारल्यामुळे. तर असं काही नाही सर, जर तुम्ही त्या ठिकाणी परफेक्ट उत्तर दिलं असेल आणि ते उत्तर त्यांना पटलं असेल, त्या उत्तरामध्ये काही खरेपणा वाटला असेल, तर असं काही नाही की तुमचं MBA झालेलं आहे किंवा काही त्यामुळे तुम्हाला नाकारणार आहेत. तर असं काही नाही. त्यांना जर त्या पोस्टसाठी तुम्ही योग्य वाटलात तर ते तुमचं सिलेक्शन करणार. कारण इथे MBA म्हणून नाही तर जवळपास सर्वच विद्यार्थी मी सांगितल्यामुळे PG आणि ग्रॅज्युएशन झालेली होती, काही इंजिनिअरिंग झालेली सुद्धा होती. त्यामुळे असं काही नाही की आपलं एज्युकेशन जास्त आलं आहे. तर मित्रांनो, आजच्या या संडे कॉमेंट बॉक्समधले ही काही मी कॉमेंट्स पिक केली आणि त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आपल्याला मनात पण काही शंका प्रश्न असतील तसे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, जेणेकरून मी पुढच्या रविवारी त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो. मित्रांनो, बाय.